गुड मॉर्निंग स्टुडंट. FY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर सेकंड या सेकंड सेमिस्टर मधला आपण रॉयल्टी अकाउंटचा टॉपिक सुरू केलेला आहे. रॉयल्टी अकाउंटचा जो वर्किंग टेबल आहे तो मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन केलेला आहे. जर्नल एंट्रीज आणि त्या जर्नल एंट्रीज कशा पद्धतीने केले जातात त्याचा फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. बघा, जर्नल एंट्रीज मध्ये प्रत्येक वर्षी 3 एंट्रीज करायच्या आहेत आपल्याला. आणि ह्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या जो लेझी आहे त्याच्या पुस्तकामध्ये केल्या जातात. लेझी म्हणजे कोण? तर ज्याने करारावर मालमत्ता घेतलेली असेल ती व्यक्ती. आणि लेसर म्हणजे कोण? तर ज्याने करारावर मालमत्ता दिली असेल ती व्यक्ती. तर जनरली 95% जर्नल एंट्रीज ज्या आहेत त्या आपल्याला लेसीच्या पुस्तकामध्ये विचारतात. तर मग 3 एंट्र्या कोणत्या असतात? तर जी पहिली एंट्री आहे तर ती पहिली एंट्री 3 प्रकारे होते. पण एकाच प्रॉब्लेम मध्ये 3 प्रकारे होईल का? तर नाही. एका प्रॉब्लेम मध्ये या 3 पैकी एक प्रकार येऊ शकतो. तर मग आपण पहिली एंट्री काय असणार आहे ती पाहूया. नेहमीप्रमाणे जर्नल आखायचं. इन द बुक्स ऑफ लेसी जर्नल एंट्रीज डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट आणि क्रेडिट कॉलम करायचे. तर तारीख जी आहे, आता हा फॉर्मॅट आहे त्यामुळे यामध्ये मी डेटच्या कॉलमला तारीख नाही घेतलेली, पण जनरली वर्षाच्या शेवटची तारीख म्हणजे 31 डिसेंबर, 31 मार्च अशी तारीख येते. आणि प्लेन एंट्री असेल म्हणजे समजा शॉर्ट वर्किंग सफर नसतील किंवा शॉर्ट वर्किंग रिकवर पण नसतील, पहिलंच वर्ष आहे आपलं समजा आणि तिथे काहीच नसेल, तर त्यावेळी प्लेन एंट्री होते म्हणजे रॉयल्टी अकाउंट डेबिट. आणि इथे अमाऊंट येईल. ही अमाऊंट कोणती येईल? तर रॉयल्टीची येईल. 2 लँडलॉर्ड अकाउंट. इथे लँडलॉर्ड म्हणजे ज्याच्याकडनं आपण करारावर मालमत्ता घेतलेली ती व्यक्ती. इथे नाव येईल लँडलॉर्डचं. आणि नॅरेशन येईल बिंग, रॉयल्टी पेबल किंवा ड्यू. म्हणजे प्लेन एंट्री. शॉर्ट वर्किंगच्या कॉलमला कुठलीही अमाऊंट नसेल, तर जर शॉर्ट वर्किंगच्या कॉलमला कुठलीही अमाऊंट नसेल म्हणजे वर्किंग टेबलमध्ये शॉर्ट वर्किंगचा कॉलम प्लेन असेल, सफर नाही, रिकवर नाही, रिटर्न ऑफ नाही, तर पहिली एंट्री आपली प्लेन होते. इथे शॉर्ट वर्किंगचं नाव येत नाही. किंवा जर शॉर्ट वर्किंग सफरच्या कॉलमला अमाऊंट असेल तर एंट्री कशी होईल बघा. रॉयल्टीज अकाउंट डेबिट, इथे रॉयल्टीची रक्कम येईल. शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट, इथे शॉर्ट वर्किंग सफरच्या कॉलमला जी रक्कम असेल ती येईल. 2 लँडलॉर्ड अकाउंट. मग ह्या दोन्हींची बेरीज किंवा तुमच्या वर्किंग टेबल मध्ये शेवटच्या कॉलमला जी अमाऊंट असेल ती लँडलॉर्डच्या समोर येईल. आता ही झाली शॉर्ट वर्किंग सफर असेल तर, म्हणजे पहिली असेल तर दुसरी नसेल, ऑर ही एंट्री असेल किंवा ही एंट्री असेल. किंवा जर शॉर्ट वर्किंग रिकवरच्या कॉलमला अमाऊंट असेल तर कशी एंट्री होईल? रॉयल्टी अकाउंट डेबिट, रॉयल्टीची रक्कम. 2 शॉर्ट वर्किंग अकाउंट, रिकवरच्या कॉलमची रक्कम. 2 लँडलॉर्ड अकाउंट, शेवटच्या कॉलमची रक्कम. म्हणजे पहिली किंवा दुसरी किंवा तिसरी या 3 पैकी कोणतीही एक एंट्री पहिली एंट्री असणार आहे. फर्स्ट और फर्स्ट. शॉर्ट वर्किंग सफर असेल तर शॉर्ट वर्किंगला डेबिट पडतं. शॉर्ट वर्किंग रिकवर असेल तर शॉर्ट वर्किंगला क्रेडिट पडतं. त्यानंतर दुसरी एंट्री जी आहे ती कॉमन आहे, प्रत्येक वर्षी सेम होणार. लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. लँडलॉर्डला ऍक्च्युअल पेमेंट करण्याची एंट्री आहे. लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नॅरेशन येईल बिंग, रॉयल्टी पेड. तिसरी एंट्री जी आहे ती पुन्हा 2 प्रकारे होते. एक, जर शॉर्ट वर्किंग रिटर्न ऑफ नसेल तर या पद्धतीने होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज अकाउंट बिंग रॉयल्टी ट्रान्सफर. इथे रक्कम मात्र रॉयल्टीची येईल फक्त. आणि जर समजा शॉर्ट वर्किंग रिटर्न ऑफ असतील तर एंट्री या पद्धतीने होईल. जर शॉर्ट वर्किंग रिटर्न ऑफ असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज अकाउंट टू शॉर्ट वर्किंग अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला डेबिट पडेल, रॉयल्टीला क्रेडिट पडेल, रॉयल्टीची रक्कम शॉर्ट वर्किंगला क्रेडिट पडेल, शॉर्ट वर्किंगची रक्कम. बिंग रॉयल्टी अँड शॉर्ट वर्किंग ट्रान्सफर. म्हणजे पहिली एंट्री जी आहे ती अशी असू शकते, अशी असू शकते किंवा अशी असू शकते. दुसरी एंट्री कॉमन आहे, ती प्रत्येक वर्षी सेम असणार आहे. आणि तिसरी एंट्री अशी असेल किंवा अशी असेल. हा झाला तुमच्या जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट. आता लेजर पाहूया. फर्स्ट लेजर आहे रॉयल्टीज अकाउंट. लेजर आपण नेहमी जसं आखतो त्याप्रमाणे डेट,
पर्टिक्युलर JF अमाऊंट, डेट पर्टिक्युलर JF आणि अमाऊंट, या पद्धतीने लेजर आखायचं. आता हे जे लेजर आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे रॉयल्टी अकाउंटचा तो ठरलेला आहे की रॉयल्टी अकाउंटच्या क्रेडिट साइडला लास्ट डेट म्हणजे शेवटची तारीख आणि बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोडून कोणताही शब्द येणार नाही. डेबिट साइडला वर्षाची शेवटची तारीख आणि टू लँडलॉर्ड अकाउंट, इथे रक्कम रॉयल्टीची येईल, इथे पण रक्कम रॉयल्टीची येईल, कारण की अकाउंट कोणतं आहे, रॉयल्टीज अकाउंट आहे. त्यामुळे अमाऊंट येताना रॉयल्टीज अकाउंटला सगळे अमाऊंट रॉयल्टीच्याच येतात, दुसऱ्या येत नाही. आणि हे अकाउंट जे आहे ते दरवर्षी काय दाखवायचं असतं, टॅली दाखवायचं असतं, कारण दोन्ही अमाऊंट सेम आहे म्हणून प्रत्येक वर्षीचं अकाउंट काय होतं, टॅली होतं. फक्त शॉर्ट वर्किंग जर रिकवर असतील तर रॉयल्टी अकाउंटच्या डेबिट साइडला टू लँडलॉर्ड अकाउंट आणि टू शॉर्ट वर्किंग अकाउंट जर रिकवर असतील तर इथे रिकवरची रक्कम येते आणि इथे लँडलॉर्डच्या कॉलमला जी अमाऊंट असेल वर्किंग टेबलमध्ये शेवटच्या कॉलमची अमाऊंट ती येते. म्हणजे थोडक्यात काय, तर रॉयल्टीची जी एकूण रक्कम आहे त्यापैकी रिकवरची रक्कम वजा करून जेवढी येईल तेवढी लँडलॉर्डच्या समोर लिहायची असते. क्रेडिट साइडला बाय प्रॉफिट अँड लॉस सोडून दुसरा कोणताही शब्द येत नाही आणि प्रत्येक वर्षी हे अकाउंट काय होतं, टॅली होतं. म्हणजे रॉयल्टी अकाउंटचा फॉर्मॅट काय आहे, तर डेबिट साइडला लँडलॉर्ड नाव येईल आणि क्रेडिट साइडला काय नाव येईल, तर क्रेडिट साइडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येईल. डेबिट साइडला लँडलॉर्ड आणि शॉर्ट वर्किंग केव्हा येईल, जेव्हा शॉर्ट वर्किंग रिकवर असतील तर. म्हणजे रॉयल्टी अकाउंटवर शॉर्ट वर्किंग रिकवरचा फक्त इफेक्ट होतो, सफरचा होत नाही. फक्त शॉर्ट वर्किंग रिकवरचा इफेक्ट होतो लँडलॉर्ड अकाउंट सॉरी रॉयल्टी अकाउंटवर, रिटर्न ऑफचा किंवा सफरचा इफेक्ट होत नाही. हे आहे रॉयल्टी अकाउंटचा फॉर्मॅट. रॉयल्टी अकाउंटचा फॉर्मॅट डेबिट साइडला लँडलॉर्ड अकाउंट, क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रिकवर असतील तर डेबिटला लँडलॉर्ड अकाउंट आणि टू शॉर्ट वर्किंग अकाउंट. शॉर्ट वर्किंग समोर रिकवरची रक्कम आणि उरलेली रक्कम लँडलॉर्ड समोर लिहायची. त्यानंतर दुसरा अकाउंट आहे लँडलॉर्ड अकाउंट. याचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार डेबिट साइडला टू बँक सोडून कोणताही शब्द येणार नाही. डेट शेवटचीच येईल पण डेबिट साइडला टू बँक सोडून कोणताही शब्द येणार नाही. क्रेडिट साइडला मात्र बाय रॉयल्टी अकाउंट जर सफर नसेल तर आणि रक्कम जी आहे ती शेवटच्या कॉलमची घ्यायची आणि जर सफर असेल तर कसं येतो, तर बाय रॉयल्टी अकाउंट रॉयल्टीची रक्कम आणि बाय शॉर्ट वर्किंग अकाउंट सफर कॉलमची रक्कम. डेबिट साइडला मात्र टू बँक सोडून कोणताही शब्द येणार नाही. म्हणजे काय, तर लँडलॉर्ड अकाउंटवर कशाचा इफेक्ट होतो, शॉर्ट वर्किंग सफर असेल तर लँडलॉर्ड अकाउंटवर इफेक्ट होतो. मग जर सफर असेल तर क्रेडिट साइडला बाय रॉयल्टी अकाउंट रक्कम रॉयल्टीची घ्यायची आणि बाय शॉर्ट वर्किंग अकाउंट रक्कम सफरच्या कॉलमची घ्यायची. आणि जर सफर नसेल तर फक्त बाय रॉयल्टी अकाउंट रक्कम शेवटच्या कॉलमची घ्यायची. डेबिट साइडला टू बँक अकाउंट आणि रक्कम शेवटच्या कॉलमची. दोन्ही साइड काय दिसतील, प्रत्येक वर्षी टॅली दिसतील. हा आहे तुमचा लँडलॉर्ड अकाउंटचा फॉर्मॅट. फर्स्ट रॉयल्टी अकाउंटचा फॉर्मॅट आपण पाहिला, त्यानंतर लँडलॉर्ड अकाउंटचा फॉर्मॅट पाहिला. आता शॉर्ट वर्किंग अकाउंट. शॉर्ट वर्किंग अकाउंट जे आहे ते शॉर्ट वर्किंग अकाउंट तयार करत असताना जर सफर असेल तर डेबिट पडतं, रिकवर आणि रिटर्न ऑफ असेल तर क्रेडिट पडतं. शॉर्ट वर्किंग अकाउंट हे एकमेव अकाउंट असं आहे की ज्याचा बॅलन्स कॅरीड डाऊन आणि ब्रॉट डाऊन होतो. आपण बाकीचे जे दोन अकाउंट पाहिले बघा, त्याचा बॅलन्स कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन होत नाही. तर फक्त शॉर्ट वर्किंग अकाउंट असं आहे की त्याचा बॅलन्स कॅरीड डाऊन आणि ब्रॉट डाऊन होतो. मग बघा इथे प्रत्येक वर्षी रॉयल्टी अकाउंट काय दाखवलेले, टॅली दाखवले. लँडलॉर्ड अकाउंट प्रत्येक वर्षी काय दाखवलेले, टॅली दाखवलेले. फक्त शॉर्ट वर्किंग अकाउंटचा बॅलन्स येतो. तो कसा येतो पहा. समजा पहिल्या वर्षी सफर आहे, आपण फॉर एक्झाम्पल म्हणून अमाऊंट घेऊ 5,000 रुपये. पहिल्या वर्षी 5,000 रुपये समजा सफर आहेत, तर टू लँडलॉर्ड अकाउंट इथे 5,000 रुपये येतील सफरची रक्कम. मग आता पहिल्या वर्षी फक्त सफरच आहे, बाकी काहीही नाही शॉर्ट वर्किंगच्या कॉलमला. तर मग ते 5,000 रुपये काय होतील, इथे खाली टोटलला येतील, इथे टोटलला येतील आणि 5,000चा बॅलन्स आपल्याला वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 तारखेला काय करावं लागेल, कॅरीड डाऊन करावा लागेल. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 5,000 तो 1 तारखेला ब्रॉट डाऊन करावा लागेल.
टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5,000. मग समजा दुसऱ्या वर्षी 3,000 रुपये रिकवर असतील आणि तेवढीच मुदत असेल आणि 2,000 रुपये रिटर्न ऑफ असतील, तर क्रेडिट साइडला येईल बाय रॉयल्टीज अकाउंट 3,000 रुपये आणि बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,000 रुपये. जेवढे रिकवर असतात त्याला रॉयल्टी नाव द्यायचं, कारण की ते रॉयल्टीतून रिकवर होतात. आणि जे रिटर्न ऑफ असतात ते आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो, म्हणून त्याला प्रॉफिट अँड लॉसचं नाव द्यायचं. हा आहे शॉर्ट वर्किंग अकाउंटचा फॉर्मॅट. म्हणजे शॉर्ट वर्किंग अकाउंटला तुम्हाला प्रत्येक वर्षी जर काही बॅलन्स राहिला तर तो बॅलन्स काय करायचा आहे, कॅरीड डाऊन आणि ब्रॉट डाऊन करायचा आहे. बॅलन्स जर काही राहिला तर तो कॅरीड डाऊन आणि ब्रॉट डाऊन करायचा आहे. बाकीचे जे अकाउंट आहेत ते प्रत्येक वर्षी काय होणार आहे, टॅली होणार आहे. रॉयल्टी अकाउंट प्रत्येक वर्षी टॅली होईल आणि लँडलॉर्ड अकाउंट पण प्रत्येक वर्षी टॅली होईल. फक्त शॉर्ट वर्किंग अकाउंट असं आहे की ज्याचा बॅलन्स तुम्हाला काय करायचा आहे, कॅरीड डाऊन आणि ब्रॉट डाऊन करायचा आहे. पुन्हा एकदा बघा, तुम्हाला मी अकाउंट दाखवते. हा पहिला प्रॉब्लेम जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहे. मी तुम्हाला एक प्रॉब्लेम लिहून दिलेला आहे, पुन्हा तो क्लासरूमला पण टाकते वाटल्यास तर. बघा, पहिला फॉर्मॅट आपण पाहिला जर्नल एंट्रीजचा. 3 एंट्र्या होतात प्रत्येक वर्षी. तर तो जो आहे तो वर्गात पण मी लिहून दिलेला होता तुम्हाला. पुन्हा एकदा एक ओव्हरलुक केला आपण त्यावर की पहिली एंट्री कशा पद्धतीने होते. प्लेन असेल तर या पद्धतीने होईल, रॉयल्टी अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट. जर सफर असेल तर रॉयल्टी अकाउंट डेबिट शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट. रिकवर असेल तर रॉयल्टी अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग टू लँडलॉर्ड अकाउंट. त्यानंतर जर दुसरी एंट्री आहे ती कशी होणार, लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तिसरी एंट्री प्रॉफिट अँड लॉस टू रॉयल्टी. आणि जर शॉर्ट वर्किंग रिटर्न ऑफ असेल तर तिसरी एंट्री बदलेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी अकाउंट टू शॉर्ट वर्किंग अकाउंट. या पद्धतीने होईल. तर हा झाला तुमच्या जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट. हा झाला जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट. त्यानंतर आपण लेजरचा फॉर्मॅट पाहिला. पहिला अकाउंट आहे रॉयल्टी अकाउंट. रॉयल्टी अकाउंटला रॉयल्टी सोडून दुसरे कोणतेही अमाऊंट येणार नाही. टू लँडलॉर्ड अकाउंट रॉयल्टीच्या समोर रक्कम रॉयल्टीची येईल, क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रक्कम रॉयल्टीची येईल, दोन्ही साइड टॅली होतील. त्यानंतर दुसऱ्या वर्षी समजा शॉर्ट वर्किंग रिकवर असले तर टू लँडलॉर्ड अकाउंट रक्कम शेवटच्या कॉलमची येईल आणि टू शॉर्ट वर्किंग अकाउंट रिकवरच्या कॉलमची अमाऊंट येईल. क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉस सोडून कोणतेही अमाऊंट येणार नाही. लँडलॉर्ड अकाउंट जे आहे त्यावर शॉर्ट वर्किंग सफरचा इफेक्ट होतो, रॉयल्टीवर रिकवरचा होतो, लँडलॉर्डवर सफरचा होतो. समजा पहिल्या वर्षी काहीच नसेल तर बाय रॉयल्टी अकाउंट शेवटच्या कॉलमची रक्कम, डेबिटला टू बँक अकाउंट शेवटच्या कॉलमची रक्कम, दोन्ही साइड टॅली दाखवायच्या. जर शॉर्ट वर्किंग सफर असेल तर बाय रॉयल्टी अकाउंट रॉयल्टीची रक्कम घ्यायची आणि बाय शॉर्ट वर्किंग अकाउंट सफरच्या कॉलमची रक्कम घ्यायची, दोन्हीची टोटल करून डेबिटला मांडायची आणि टू बँक अकाउंट दोन्ही साइड टॅली दाखवायच्या. फक्त शॉर्ट वर्किंग अकाउंट हे एकमेव अकाउंट असं आहे की त्याचा बॅलन्स आपल्याला कॅरी डाऊन ब्रॉट डाऊन करावा लागतो. जर सफर असेल तर डेबिट पडेल, लँडलॉर्डचं नाव येईल, रक्कम सफरच्या कॉलमची. जर रिकवर असेल तर क्रेडिट पडेल, रक्कम रॉयल्टीच्या रिकवरच्या कॉलमची आणि बाय रॉयल्टी अकाउंट लिहायचं. रिटर्न ऑफ असेल तर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रक्कम रिटर्न ऑफच्या कॉलमची येईल, कारण की रिटर्न ऑफ झालेली अमाऊंट आपण प्रॉफिट अँड लॉसला टाकतो. आज आपण फक्त लेजर आणि जर्नलचा फॉर्मॅट पाहिलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण पहिला जो प्रॉब्लेम आहे तो पाहणार आहोत. थँक्यू.